काय व काय करताय आता? त्या पानासंग बोलता होय? तेवढंच राहिलं होतं. मला लय आवडतं बघ हे बेलाचं पान. आता त्यात आवडण्यासारखं काय आहे? अगं एका देटाला आलेल्या 3 पानात त्रिलोक साठलेला आहे. हेच पान लोक भक्तिभावानं चरणावर वाहत्यात. झालं का तुमचं सुरू? हवं काय चाललं हाय? आता काय झालं? हवं कंच्या जगात असता तुम्ही. कोण म्या? डोळ्यांनी दिसत नाही अशा जगात. हे बघा, मला उगा चिडायला लावू नका, नाही तर आत्ताच्या आत्ता जाऊन आजीला आजीला सांगते. नग नग बाला नग सांग, नाहीतर आत्ता मला काटेन मारा येईल इकडं. सत्य अगं एवढं चिडाय काय झालंय? मी काय वांगाळ बोललो हाय वय? अगं गंगा जमुनाच व्हायला लागले की डोळ्यातनं तुझ्या. बर बाबा चुकलं माझ, बस पुण्यांदा नाही करायचं असं. पुण्यांदा तू म्हणशील तसं. माझ्या म्हणण्याला हाय का काय कवडीची किंमत? समजा तुमच्या म्हणण्यानुसार तर होत आहे. हे असं आहे बघ. आता हे समज मी तुला विचारूनच करतो आहे ना व? हा, मेंढ्या आणल्या, गाई घेतल्या, उद्या त्यासनी घेऊन बाहेर चरायला जायचा. हे समजा तुला सांगूनच करतो आहे ना व म्या? वय पर त्यावर कुठेला ध्यान हाय? याला भेटायला जायचंय, त्याला भेटायला जायचंय, हेच चाललं आहे की. आता तर लोकांची चावडी पार गुरांच्या गोठ्या पत्तूर आली आहे. अगं शब्दांत जोडलेली माणसं आहेत, मायानं जवळ येतात, चांगलंच आहे की. हवं पर त्याच्या पायी आपली कामं सोडून जायची काय गरज आहे? सत्य मी आलोच. हाय का असं हाय तुमचं? आलोच मी. अहो पर बहिरी अहो असं का बघतायत? वाईट खबर घेऊन आलायस ना? पर तुम्हाला कसं काय समजलं? समजतं, सगळं समजतं मला. असं आहे वय, मग हे बी समजलं असेल का काय खबर घेऊन आलो आहे? नाही, वाईट खबर घेऊन आलायस एवढं समजलं. मला काहीतरी जाणवतच होतं. गोंधळच आहे बाबा डोक्यात. नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे तेच कळा ना मला. म्हणजे खरंच तुम्हाला काही येतं का? खरंच तुम्हाला काही समजतं का? हेच समजा ना मला. मंगळू, सगळं येतं मला. मला काय देवप्पा समजला? अरे त्याचा गुरु आहे मी. होय की, मी कुठं म्हणलं की तुम्हाला येत नाही म्हणून? म्या म्हणलं का मला समजत नाही? म्या याला आहे, मंगळू आहे ना. काय सांगायला आलास ते सांग. पंच त्याच्यात वस्ताला घेऊन आला होता आपल्याकडं, हवा आहे ना? हा, तो पाटील, त्याची बायको आणि त्याचा मुलगा विक्रम. विक्रम पंचाना त्याच्यासाठी पोरगी बघितली होती. काय हा पंच आपल्याला अडवा चाललाय की काय? तसं नाही हो, पंचानाच पाहिली पोरगी, पर त्या पाटलाला असं सांगितलं का बहिरीने पोरगी पाहिली. मग त्या पोरीचा बाप पाटलाला भेटायला त्याच्या घरी आला होता. चांगली बोला चाली झाली, पर मध्येच बर बर काय झालं? पर काय अहो, त्याला बाहेर कुठं तरी काहीतरी समजलं. त्याला कळालं का ह्याच्या पोराला लगीन करायचं नाही, संसार करायचा नाही. म्हणून त्यांनी त्या पंचाला आशा दिल्या. म्हणला अरे पंचात. ए मंगळू, तू स्वतः ऐकलंस का? मी ऐकायची काय गरज आहे? तर त्यानं सांगितलं आहे की.
काहीतरी करायला हवं. मग भैरी काय भैरीनं शपथ केला आहे तो लगीन तर व्हायच पाहिजे. होणार. कुठलीही गोष्ट अशी लगेच होत नसते. थोडा वेळ लागेल पण काम होणार. हा भैरी त्या 5 लाखच्या पोरामध्ये काही घोळ आहे का? माहित नाही पण त्याला लग्न करायचं नाही एवढं मात्र खरं. त्याचा समजाच ठाव आहे की पर का लगीन करायचं नाही ते कोणालाच ठाव नाही. बघू करून टाकू त्याचं लग्न. होय करायच पाहिजे. तू कुणाला काही सांगू नकोस. आणि हो तो तात्या जे काही सांगतो त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायला नको. हा काय केलं त्यानं? सध्या तो त्या बाळू बरोबर राहतोय. त्या बाळूने त्याच्यावर करणी केली असेल म्हणून तो जे काही सांगतो ते किती खरंय की खोटं हे आधी बघायला हवं. मग ते कसं बघायचं? का जाऊन त्या पाटलाला विचारू काय खरं आहे बाबा नेमकं खोटं काय आहे सांगा आम्हाला. पहिरीला कळाना मला कळाना. तू काही करू नकोस. मला सगळं समजतं काय खरं आणि काय खोटं ते. हो समजत काय वैरी संपवतो समजा वैरी. ए बाबा येडा का खुळा तू? ए बाबा हे देव उठ देवा. पाटलीबाई लवकर या. अहो काय झालं कावया? काय झालं म्हणजे जीव द्यायला चालला होता. अरे देवा, अरे काय रे हे विक्रम? अहो मी होतो म्हणून बरं नाही तर होत्याचं नव्हतं झालं असतं. अरे विक्रम काय रे येडेगत? हा मग काय करू? अरे काळजी करू नका, समजा नीट होईल. काय बी नीट होणार नाही. मला ठाव आहे माझ्यामुळे तुमच्या समजांचा अपमान होतोय. अरे अरे तसं काय बी नाही र. अरे ही रागात बोलते ते मनावर घेऊ नको. मला ठाव आहे मी तुम्हासनी नको आहे. काय बोलू तुला? अरे हे बघ नको असता, हा नको असता तर यांनी तुला वाचवलं असतं. अरे उगाच काय येडेगत विचार करतोय? अरे हा विचार करायचा अगोदर माय बापाचा विचार करायचा ना आधी. त्यांचं काय होणार आहे म्हणून. तुम्ही विचार केला त्याचा? मी काय विचार करत नाही सांगा ना. काय काय केलं नाही याच्यासाठी आणि तुम्ही मलाच बोलता का? आता हे बघा उगा वाद नग विक्रम. मी तुझं लगीन लावून देईन आणि तुम्ही ह्याच्यात अजाबात पडायचं नाही. काय करायचं ते माझं मी बघीन. तुम्ही माय लेक काय गोंधळ घालायचं घाला. फक्त याचं लगीन लावा म्हणजे झालं. मी मिटलो. अहो काय करताय विक्रम? अरे काय रे हे येडगत? ए माय रडू नग. मी इथं ठाण मांडून उभा आहे ना व. काय बी होत नाही बघ तुझ्या लेकराला. असं समज की तुझी परीक्षा आहे. वाट अवघड आहे. फक्त ते अजिबात ढळू देऊ नग. त्याचं फळ लवकरच मिळेल तुला. ए मावशे ये ना